माढ्यात मोहिते पाटलांचं ठरलंय। धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवारांना भेटणार आहेत। पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटील माढ्यात हातात तुतारी घेणार हे जवळपास आता अधोरेखित झालंय। माढ्यात मोहिते पाटील वाजवणार तुतारी। धैर्यशील मोहिते पाटील घेणार पवारांची भेट। मोहिते पाटलांनी यावेळी माढ्यात ठरवलंय। माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेण्याचं ठरवल्याचं दिसतंय। काहीही करून यावेळी दिल्ली गाठायचीच असा चंगत धैर्यशील मोहिते पाटलांनी बांधलाय। महादेव जानकरांनी शरद पवारांना चकवा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांसोबत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील भेटीआधी अमोल कोल्हेंनी अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली। अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारी हातात घेण्याची विनंती केल्याचं समजतंय। सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, ती जनतेची जी भावना आहे ती महाराष्ट्राचं खच्चीकरण होण्याचा एक प्रकार सुरू असताना आदरणीय पवार साहेब लढतायत, तर त्यांच्या जुन्या मित्रांना या लढाईमध्ये आदरणीय विजयदादांनी सुद्धा तीच तोलामोलाची साथ द्यावी, सर्वसामान्य जनतेची भावना। जयंत पाटील यांनीही जयसिंग मोहिते पाटलांशी चर्चा केली। या चर्चेत मोहिते पाटील घराण्यानं एकमतानं लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्याचं सांगितलंय। आम्ही सर्वांनी ठरवलं की पवार साहेबांसोबत जायचं, त्याबरोबर आपण एक निश्चित आहे आणि 8-10 दिवसामध्ये आम्ही मुद्दाम थांबलो होतो की आपल्याला जनमत काय आहे, आपल्याला हातात घ्यायची तुतारीच हातात घ्यायची आहे। अजित पवारांनी रामराजे निंबाळकरांची समजूत काढण्यासाठी त्यांना पुण्यात बोलावलं होतं। या बैठकीनंतरही माढ्यातला तिढा कायम आहे। माढ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलटण तालुका असेल, कोरेगाव, खटाव, माण तालुका या दोन्ही मतदारसंघाचा मिळून जो काही माढ्याचा भाग आहे त्यामध्ये विद्यमान उमेदवारांच्या संबंधात जी नाराजी आहे त्याच्या संबंधात सुद्धा त्यांच्या कानावरती ती घातलेली आहे आणि त्याबाबत योग्य ते निर्णय व्हावेत अशा प्रकारच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्या ठिकाणी अजितदादांजवळ व्यक्त केलेली आहे। माढा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाडा ही घोषणा अधिक दीर्घ होत चालली आहे। खासदार असूनही रणजितसिंहांच्या विजयाची खात्री कुणालाही देता येत नाहीये। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।